गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त असणार. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वराची मी प्रार्थना आहे. तर सकाळचे आय थिंक 6:30 तरी वाजलेले आहेत. सगळे झोपलेले आहेत आणि मला काय माहीत नाही आहे की सगळे शांत झोपलेले असतात ना, त्यावेळेला निवांत बसून ना एक कप चहा एन्जॉय करावा असं वाटतं. खरंच खूप, म्हणजे काही बाहेर सुद्धा काही गडबड नाही आहे, गर्दी नाही आहे, गाड्यांचा आवाज नाही आहे, घरी सुद्धा एकदम शांत. सकाळी उठल्या मी मुद्दाम लवकर का उठत असते, तर मला ना की सकाळचा एक कप चहा ना की एकदम शांततेत आवडतं. मग नंतर ना दिवसभर मग आपण कामं आपली सुरूच असतात. सो त्यासाठी लवकर उठते आणि म्हणून म्हटलं की पटकन आपली कामे ही आवरून जातात लवकर उठल्यावरती. सो मॉर्निंग वॉकला जाते, बट आज गेलेले नाही आहे, कारण तेही तुम्हाला पुढे कारण समजेलच. म्हटलं उठून आपण पटकन आवरू. आणि श्रीषाचा आज ॲन्युअल डे आहे, सो तिला आवरून पटकन त्याचं मेकअप वगैरे ही सगळ्या गोष्टी आपल्याला आवरायचं आहे आणि तिला लवकर स्कूलमध्ये आज सोडून यायचं आहे. सो त्यासाठी म्हटलं की आज मॉर्निंग वॉक स्किप केली आणि लवकर उठून पहिला पटकन म्हटलं की जेवण करून घेऊ आणि नाश्ता हवं तर बाहेर करू. म्हटलं स्वयंपाक जर तयार असेल तर मग पटकन येऊन जेवताही येईल, म्हणून म्हटलं की जेवणाचा आपण पहिल्यांदा स्वयंपाक करून घेऊ आणि नंतरनं श्रीषाला आपण सोडून येऊ आणि नंतरनं स्कूलमधनं आय थिंक आम्ही 1:30-2 वाजेपर्यंत येऊ श्रीषाला घेऊन. तर त्यावेळेला आपलं जेवण झालं तरीही चालेल. म्हणून या प्लॅनिंगने मी उठले, चहा करायला ठेवला. पहिला कप चहा मस्त असा निवांत एन्जॉय करायचा आणि मग माझी बॅटरी चार्ज होते आणि मग सुरुवात आपली. चला, थंडी तरी खरंच खूप सुटलेली आहे. सध्या तरी थंडी खूप वाजते आणि सकाळी उठल्या चहा तर मॅग्नेटरीच आहे. सो त्याशिवाय माझा तर दिवस जात नाही आहे. आणि कोबी चिरून ठेवलेली होती, सो त्याची आपल्याला भाजीही करायची आहे. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे की मी ऑलरेडी आधीच्या एका ब्लॉगमध्ये पण मी सांगितलेलं होतं की ज्या काही दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह होतील किंवा ज्या गोष्टीतून काही आपल्याला शिकायला मिळत असेल तर मला ते शेअर करायला खरंच आवडतं. आणि ॲटलिस्ट 0.01% तरी माझ्याकडं त्या गोष्टी झाल्या. आता मी तरी ते शिकतच असते नेहमी, आणि त्या गोष्टी ज्या गोष्टी मला बरे वाटतात आणि ते फक्त मला शेअर करायला खरंच खूप आवडतं. ह्यामध्ये मी काही तज्ज्ञ आहे किंवा ह्या असा काही प्रकार नाही आहे, बट ते गोष्ट पॉझिटिव्ह असते. आपणही स्वतः पॉझिटिव्ह राहावं आणि समोरच्यालाही पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर ह्या दृष्टिकोनातूनच फक्त मी हे सांगत असते. तर आता ॲक्च्युली मी तिला विचारलेलं नाही आहे, नाहीतर तिला मी विचारून जर मी टाकायचं म्हटलं तर तिला मी मेन्शनही केलं असतं. बट असंही लगेच आपण सांगणंही चुकीचं दिसतं. खरंच खूप भारी आहे ती. त्यातल्या बुकमधल्या मला 2 गोष्टी पटल्या, ते म्हणजे की स्वतःची विचारसरणी आपली कशी असावी आणि ह्या जगात पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ काय आहे, ह्या 2 गोष्टी मला त्यातनं समजल्या. म्हणजे 2 पॅरेग्राफ खरंच भारी आहेत. तर आपण ना की ह्या जगामध्ये माझी प्रॉपर्टी, तुझी प्रॉपर्टी, ही माझ्या मालकीची, ते तुझ्या मालकीची वगैरे एवढे सध्या तरी चालू आहेत, किंवा जमिनीच्या एक तुकड्यासाठी सुद्धा सध्या वाद वगैरे होतच असतात. तर आपण आपली विचारसरणी की कशी असावी, किंवा आपल्या विचारसरणीवर दुसऱ्यांचा हक्क आहे का, किंवा माणसं इतरांवर आपल्या विचारसरणीचं, तर काही माणसं तर इतरांवर सुद्धा अवलंबून असतात. तर असं का बरं होतं, किंवा स्वतःची विचाराची दिशा ही ज्याच्या त्याच्या मालकीची नसते. कुणी काही सांगितलं तर लगेच विश्वास ठेवतात आणि स्वतःची विचारच करत नाहीत. हां ठीक आहे, ही सांगितली ना अशी आहे तर हो ती तशीच आहे. खरंच पटत नाहीत ह्या गोष्टी. म्हणजे आपण कसं असतं की लोक काही का बोलेनात, त्यांचा तो धर्मच आहे, पण किती बोललं गेलं ह्यापेक्षा किती ऐकलं गेलं ह्याला महत्त्व आहे ना. म्हणजे आपण किती खाल्लं ह्यापेक्षा आपल्याला किती ते पचलं, किती पाहिलं ह्यापेक्षा आपण ते किती आत उमटलं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मलाही त्या गोष्टी पटल्या आणि ही खूप गोष्ट मला पॉझिटिव्ह वाटली, म्हणून मी शेअर करते. आणि दुसरं म्हणजे ह्या जगात पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फारच मोजके आहेत. पुरुषार्थ म्हणजे रसिकता, जबरदस्ती नाही, शारीरिक ताकद नाही, तर मानसिक ताकद. ज्यालाही मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला. असा पुरुष असला तरीही कोमल असतो, तो कुणावरही जबरदस्ती करत नाही. तर ह्या 2 गोष्टी मला खरंच पॉझिटिव्ह वाटल्या, म्हणून मला शेअर करावं वाटलं. आणि नेक्स्ट टाइम मी तिच्याशी परमिशन घेऊन, म्हणजेच तिला विचारल्याशिवाय मी ह्या गोष्टी बोलेन. मी तिचं नावही मेन्शन करेन, पण मला कालच्या गोष्टीमध्ये ही खूप गोष्ट पॉझिटिव्ह वाटली. सो प्रत्येकाने आपापली विचारसरणीवर, स्वतःच्या विचारसरणीवर स्वतःचा मालकी हक्क दाखवा, असंच मला म्हणायचं आहे. तर आपण किती मोठे आहोत, किती छोटे आहोत, आणि दुसऱ्याने आपल्याला काय निगेटिव्ह थॉट्स वगैरे देतात त्याच्यापेक्षा आपण किती पॉझिटिव्ह राहू
एवढंच बघायचं आहे आणि आपलं घर पॉझिटिव्ह ठेवायचं आहे, इतकंच. चला तर मग ह्या ॲक्च्युली बुकमध्ये असल्यामुळं ऑलरेडी खूप जणांनी वाचलंही असेल. सो वपुर्झा बुक आहे तो, तर त्यामधनं वाचलंही असतील सगळे आता. तर भाजीची तयारी तर मी करून घेतलेली आहे. कोबीची भाजी करते आणि पोहे असा बेत आहे. आणि नंतर इकडे श्रीषासाठी थोडंसं कण्याही करायला ठेवलेलं आहे. बोलता बोलता ना की आपलं स्वयंपाकही होत आहे सध्या तरी असं मला वाटतं. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोबीची भाजी कशी करता. तर मी ॲक्च्युली 2 ते 3 पद्धतीनं कोबीची भाजी नेहमी करत असते. तर सध्या मी तुरडाळ घालून करत आहे आज. आणि काल रात्री मी तुरडाळ भिजत घातलेली होती, 1 वाटीपेक्षा थोडंसं कमीच, जास्त नाही आहे. तर थोडं तुरडाळ फक्त तुम्ही आदल्या दिवशी भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी कोबीची भाजी आणि तुरडाळ वगैरे घालून केली ना तर खूप छान होते. आता कोणी मिरची आणि हळद घालूनही करतात, बट ॲक्च्युली आमच्या घरामध्ये ना की थोडंसं ते अवॉइड करतात. त्यामुळे त्यांना तिखट खाण्याचं पहिल्यापासून सवय आहे. सो मिरची आणि हळद घालून भाजी छान होते खरंच तीही, पण थोडंसं आवडत नाही आहे. त्यामुळे मग मी असे 2 ते 3 पद्धतीने वगैरे करत असते. तिखट घालून तुरडाळ वगैरे घालून खरंच खूप भारी लागतं. आणि शेंगदाण्याचं कूट घालून पण भाजी खरंच खूप छान लागते. आदल्या दिवशी तुरडाळ भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा भाजी छान चिरून धुवून घेतल्यानंतर ना एकदम छान परतायचं. परतण्याची पद्धतच आपल्याला दाखवते की बाबा आपली भाजी कशी होते आणि काय नाही होते. त्यामुळं पहिल्यांदा मी कोबी भाजून घेत आहे आणि जेवढं छान भाजीला तेवढी आपली भाजी ही छान टेस्टी आणि सुगरणी होणार आहे, रुचकर बनेल ती. आणि जर तुम्ही कच्चा भाजला ना तर तो कच्चापणा तोंडामध्ये येऊन जातो आणि कच्ची कोबी खाल्ल्यासारखं आपल्याला फील होऊन जातं. आता कोबी मला तरी वाटते की खूप कमी प्रमाणात सगळ्यांना आवडतं. आता ॲक्च्युली सॅलडमध्ये म्हणा किंवा आपण रोल्स वगैरे बनवतो तर त्यामध्ये ठीक आहे, त्यामध्ये चालतात, किंवा कोबी मंचुरियनमध्ये ठीक आहे, एक वेळ तेही आपण खाऊ शकतो. बट अशा पद्धतीनं खाताना जरा भाजी खायची म्हटली की थोडीशी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आवडत नाही आमच्या घरी. त्यामुळे मी छान भाजून घेते आणि मीठ टाकून वगैरे भाजी मस्त एक नंबर होऊन जाते. इकडे मी स्वयंपाकामध्ये फक्त श्रीषालाही उठवलेले होते मी. तर आजकालमध्ये जास्त मेहनत घ्यायला लागलेली नाही आहे की उठवायला. ॲन्युअल डे म्हटल्यावरती स्वतः उठून मी तयार झाली, आंघोळी केली. आणि मला ना सगळ्यात जास्त गोष्ट आवडते ती म्हणजे ना की श्रीषाला असं छान असं तयार करायला आवडतं. त्यामुळे ना की ॲक्च्युली ना की आयुष्यात एक आपल्याला होईल असं मला तरी वाटतं. तर आपणही तिच्यामध्ये एवढं छान रमून जातो ना की आपलं बालपण तर आठवतच असतं. आणि तिला छान आवरणं, तिला छान मेकअप करणं वगैरे छान खरंच खूप छान वाटतं. ह्यातही एक सुखच मिळून जातं आपल्याला असं वाटतं मला. आणि ह्यामध्ये कसा वेळ निघून जातो ना तर हेही कळत नाही आहे. तर मेकअप वगैरे तिलाही आवडतं नो डाऊट. त्यामुळे तिच्यासाठीही मी मेकअप छान असं तिला मी केलेलं आहे आणि त्यामुळे तीही अशी शांत बसली आहे. मेकअप तिलाही करायला आवडतं. मधला फेज असा होता की ती काही मेकअपच करून घेत नव्हती. मला वाटतं मुलींची अशी एक स्टेज असत असेल तर त्या एजमध्ये गेल्यावरती ना की मेकअप करतात नाही करतात डोंट नो, माहीत नाही. पण मध्ये तिला मेकअप करूनच घेत नव्हती ती. बट तिला आता छान वाटायला लागले, आवडायला लागले. सो मीही तिला छान अशी तयार केलेली आहे. का जेव्हा मी लहान होतो त्यावेळेला एवढं काही असं नव्हतं. बट ह्या मुलांना आजकालपासूनच ह्यांना ना की सगळ्या गोष्टी खूप समजायला लागल्यात असं मला तरी वाटतं. आता ह्यांच्या वेळेला ह्याच्या आता आहेत ना तेवढं आम्ही लहानपणी आम्हाला ना की मेकअप प्रोडक्ट्स वगैरे पण असं काही माहीत नव्हतं. बट ह्यांना खरंच खूप गोष्टीचं नॉलेज आहे. आणि श्रीषा खूप लहान होती ना त्यावेळेला तिला समजायचं की काजळ कुठे लावतात किंवा सगळ्या गोष्टी तिला समजत होते. सगळे गेले का? गणपती बाप्पाला जाय का? गणपती बाप्पा मोरया. चल कोण तरी तू स्वेटर वगैरे काय घातलीस? इथे आपल्या गाडीजवळ एक फोटो काढू. ये लवकर, जा लवकर. स्कूलमध्ये पोचल्यावर ना की सगळ्यांना बघून की खरंच खूप भारी वाटत होतं. आणि LKG UKG तर एवढे छान तयार झालेले ना तर खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे एक नवीन काही केलं एक चेहरा येऊन जाते. तर तिला आम्ही तिथे सोडले. बसमधूनच घेऊन जाणार होते. सो आम्ही आवरले अशी साडी आवडली म्हटलं आपण ब्रेकफास्ट करून जाऊ. त्यांच्या हळद झालेलं होतं, जेवण वगैरे आवडलं म्हटलं की नंतर मग दुपारी श्रीषाचा डान्स वगैरे झालं तर मी जेवण केलं हे तरीच झालं.
थँक्यू. इंदोरी पोहे माहीत नाही काय, जेव्हा पहिल्यांदा ट्राय केलं ना आम्ही ते इंदोरी पोहे, तेव्हापासून आम्हाला खरंच खूप आवडायला लागलं. तर मी तर ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा तरी इंदोरी पोहे खाते. पोहे आमच्या घरातला एक वीक पॉईंट आहे. रोज जरी करून दिलं ना तरी पण आम्ही खातोच. आणि इंदोरी पोहे खरंच दोघांनाही आवडतात. म्हटलं ब्रेकफास्ट बाहेरच करू, खाऊ, चहा वगैरेही पिऊ आणि मग म्हटलं निघू. आता जे काही पुण्यातले आहेत त्यांना हे माहीत आहेच की बाबा नेमकं आपलं कुठं आता ॲन्युअल इकडे नव्हे, समोर दिसली काय ते पुढेच आहे 1 नंबरला. हां 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 सर तिकडं म्हणजे दिसते. Where did you travel this vacation? I went to Dubai. That's great. A wonderful flight journey. But I wonder, how did the people travel earlier? I will tell you. The journey started by using animals for transport. Then wheel was invented. मेरे दादाजी कहते हैं कि वो साइकिल से हर जगह जाते थे. पहले घोड़े की सवारी, फिर साइकिल, फिर स्कूटर, रिक्शा और बाद में आई कार. और आज तो बादलों की सवारी कितनी आसान हो गई है. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुन उठा के दौड़ा.
इतने से बात न समझा जमाना, आदमी जो चलता रहे तो मिल जाए हर खजाना। हाँ, इतने से बात न समझा जमाना, आदमी जो चलता रहे तो मिल जाए हर खजाना। शोहरत है चीज क्या, चलने का नाम है। इज्जत है चीज क्या, चलने का नाम है। शोहरत है चीज क्या, चलने का नाम है। इज्जत है चीज क्या, चलने का नाम। आड़ी तिरछी चला चला के झूम, आड़ी तिरछी चला चला के झूम। आड़ी चला चला के झूम, तिरछी चला चला के झूम। बाजू बाबू समझो इशारे और पुकारे पम पम पम। कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया। चुटकी कोई काटो ना है हमको होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में। बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। बादल पे पाँव है झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। साइकिल पर ही वापस आ गए। It reduces pollution as well as help it to keep us fit. So parents, wanna say my name is cycle का reuse, actual recycle of cycle. तो क्या आप साइकिलिंग करेंगे रोज? Wow, such a graceful performance by students of First Joy. ह्या वेळेला थीम खरंच खूप छान होती पुनरावर्तनची. तर वेस्ट काहीच करू नका, परत रिसायकल करा. आणि खरंच खूप भारी होती थीम आणि खूप आवडली. आणि त्या रिलेटेडच सॉंग्स वगैरे सगळ्या खूप होत्या. आणि आपले फूडसुद्धा वेस्ट करू नये इतपत ह्या सगळ्या गोष्टीही सांगितल्या. खरंच खूप भारी होता. कार्यक्रम झाल्यानंतर हा मी व्हिडिओ घेते आहे, कारण सुरुवातीला ज्यावेळेला आले त्यावेळेला खूप लेट आम्ही आलेलो होतो. त्यामुळे प्रोग्राम बनवण्यासाठी गेले. खूप भारी आणि खूप छान केलेलं होतं.
त्यातच म्हटलं की आता समोर चहा दिसतोय तर पिणं गरजेचंच आहे आपल्याला. सो चहा पिले आणि नंतर श्रीषाला आणायला गेली स्कूलमधून. छान असा मस्त डान्स केलेला होता. सो चला तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूच उद्या आपण.